शिरपूर तालुक्यातील थानेर येथील रेशन दुकानातून प्लास्टिक भेसळयुक्त तांदूळचा पुरवठा केला जात असल्याची तक्रार सरपंच सौ मेघा संदीप निकम यांनी तहसीलदार शिरपूर यांच्याकडे केली आहे। याबाबत थोडक्यात वृत्त असे की शासनामार्फत सप्टेंबर महिन्याचा रेशन पुरवठा सुरू आहे। नागरिकांनी रेशन दुकानातून रेशन घेतल्यानंतर सकाळी खिचडी करण्यासाठी तांदूळ टाकल्यानंतर त्यात त्यांना प्लास्टिकचे दाणे भेसळ असल्याचे जाणवले। तसेच या भेसळयुक्त तांदूळमुळे अनेक कुटुंबांचे आरोग्य देखील बिघडले आहे। नागरिकांनी सरपंच सौ मेघा संदीप निकम यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्यात। तसेच खिचडी बनवतानाचे फोटो टाकले आहेत। त्यामुळे सरपंचांनी तात्काळ दखल घेत तहसीलदार शिरपूर यांना व्हॉट्सअॅपद्वारे लेखी तक्रार पाठवली आहे। शासन मोफतच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे। याबाबत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। मी मंगलाबाई तुकाराम मराठे, राणा थानेर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। आमचे रेशन दुकानामधून आम्ही तांदूळ घेतो। 106 नंबर किराणा रेशन दुकान आहे, तिथून आम्ही रेशन घेतो। त्या रेशनमध्ये तांदूळांमध्ये सगळे प्लास्टिकचे तांदूळ निघालेले आहेत। आम्ही धुतो त्यावेळेस वरती तांदूळ येतात, पोकळ तांदूळ येतात आणि सकाळी मी त्या तांदूळ वाढले तर सगळे प्लास्टिक तांदूळ असे गोळा झाले लाडूसारखे आणि अजून प्रत्येक वाटीमध्ये मी काढून ठेवले तांदूळ आणि त्याच्यामुळे रात्री पण त्रास झाला आम्हाला। पोटामध्ये पण दुखत होतं, पण आम्ही काय सकाळी मी माझ्या मुलाला बोलली तर हो हे काय बघा, तर आप्पा पण होते, आपण दाखवलं, आपण पण तेच सांगितलं की तांदूळ प्लास्टिक येतो असं। सरपंचाला पण फोन केला, काही त्यांना पण सांगितलं, त्यांनी पण तेच सांगितलं आम्हाला। तर दादांनी पण तेच सांगितलं की 2-3 लोकांची आमच्याकडे तक्रार आलेली आहे। नमस्कार। आज थानेर येथे काही ग्रामस्थांची तक्रार आली होती की तांदळामध्ये काही प्लास्टिकचे कण आढळून येत आहेत, प्लास्टिकचे तांदूळ आढळून आहे आणि त्या प्रकारचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले। तो तांदूळ जाळला असता तो एकत्र झाला आणि चिकटून बसला। त्याच्यानंतर हे जे प्लास्टिकचे तांदळाचे कण आहेत ते पाण्यात तरंगले, त्याच्यावरनं त्याच्यात काहीतरी असं मिसा आहे, असं भेसळ आहे असं लक्षात आलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी रेशन दुकानावर चौकशीसाठी आलो आणि तिथेही काही अंशी ते आम्हाला सापडून आलेलं आहे। त्याच्यानुसार ह्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी सकाळीच व्हॉट्सअपच्या माध्यमाने माननीय तहसीलदार साहेबांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे। आपली तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि सुद्धा याच्यात काळजीपूर्वक आणि अगदी याच्याने दखल घ्यायचं। काल आमच्याकडे गावातील रेशन कार्ड धारक आहे, त्याच्यातील काही रेशन कार्ड धारकांचे आमच्याकडे काही तक्रारी आल्या। त्या तक्रारींन्वये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जो रेशन दुकानातून जो तांदूळ मिळाला त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ निघालेला आहे आणि तो त्यांनी म्हणजे पाण्यात टाकून पाहिला तर तो तरंगत होता। त्याच्यानंतर तव्यावर टाकून त्यांनी गाळून पाहिला असता तर तो गोळा झाला। तर याच्यावरनं तो सिद्ध झालं की तो तांदूळ जो होता तो प्लास्टिकचा होता आणि त्यांना काही म्हणजे त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रकारचे त्रासही झाले, पोट दुखणे किंवा संडास होणे अशा प्रकारचे त्यांना त्रास झाले। तर आम्ही थानेर गावाचे सरपंच आदरणीय मेघाताई संदीप पाटील, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्यांचे प्रतिनिधी आदरणीय प्रेमचंद शिरसाट आणि मी उपसभापती विजय बाबुल, आम्ही प्रत्यक्ष दुकानावर जाऊन त्या गोण्या चेक केल्या किंवा तांदळाच्या पिशव्या चेक केल्या असता आम्हाला काही अंशी त्या ठिकाणी तशा प्रकारचे दाणे आढळून आले, पाण्यात टाकल्यास ते तरंगले आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही आहे म्हणजे आदरणीय मेघाताई यांनी तहसीलदार यांच्याकडे तशा प्रकारच्या तक्रारीही दिलेल्या आहेत। तर अशा प्रकारचे जे काही आरोपी असतील किंवा जे असे चुकीच्या पद्धतीने जर काम करणारे असतील तर त्यांची हयगय केली जाणार नाही। या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी थानेर गावातील आम्ही तुमच्यामार्फत तो इशाराही त्यांना देऊ शकतो।